नमस्कार, आपण पाहत आहात जय हिंद न्यूज मराठी। अहमदपूर तालुक्यासह लातूर जिल्ह्यात 2 दिवस संततधार पडलेल्या पावसानं नदी नाले तुडुंब भरून वाहिले। अहमदपुरातील माकणीचा पूर असेल, यात एका शेतकऱ्यानेही पुरानं वाहून नेलं, परंतु पोहता येत असल्यानं अक्कल हुशारीनं त्यांनी जीव वाचवला। धरकनाळ बोरगाव तालुका उदगीर येथील लेंडी नदीच्या पुरानं दुसऱ्यांदा शेती पिकाचं अतोनात नुकसान केलं। काळेगाव तालुका अहमदपूर येथील पुरात अडकलेल्या शेतकऱ्याला सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं। यावेळी तहसीलदार पांघरकर व पोलीस निरीक्षक भुसनूर जातीनं लक्ष देऊन होते। मन्या नदीला मोठा पूर आल्यानं ढाळेगाव, राणीसारगाव, खंडाळी, शेनकुड आदी गावांचा संपर्क तुटला होता। थोडगा तालुका अहमदपूर येथील नदीला पूर आल्यानं पुराचं पाणी अनेकांच्या घरात घुसलं। संसार उपयोगी वस्तू पाण्यात वाहून गेल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर आले। रुई येथील शेतकरी गोपाळ लिंगोजी मुलुमवाड यांची वरवंटी येथील शिवारातील सर्वे नंबर 7/4/2 मधील 1 हेक्टर 40 गुंठ्यामधील कापसाच्या पिकाचं पुराच्या पाण्यानं नुकसान झालं। शेतामध्ये पाणी घुसल्यानं पिकांचं अतोनात नुकसान होऊन लाखो रुपये वाया गेले। तुकाराम मारुती राठोड रुई तांडा यांची रुई येथील शिवारातील सर्वे नंबर 59/3/2 मधील सर्व पिकांचे नुकसान झाले असून जनावरांचा गोठ्यातील साहित्यांसह मोबाईलही वाहून नेला। या अतोनात नुकसानीची भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी जनता व शेतकरी करत आहेत। याचा आढावा बैठक झाल्याचे वृत्त असून लवकरच पीक पंचनामे केले जातील अशी माहिती कृषी अधिकारी श्री बावगे यांनी दिली। अधिकाऱ्यांच्या या कागदी घोड्यांपासून मिळणारा मावेजा शेतकऱ्यांच्या पदरात कधी पडतो याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे। अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेट पाहण्यासाठी जय हिंद न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा जय हिंद न्यूज मराठी। पुढील अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा जय हिंद न्यूज मराठी चॅनेल। धन्यवाद।